नुकतंच देशात होणाऱ्या लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यात आणि त्यामध्ये 16 मार्च पासून आचारसंहिता लागू झाली आहे. पण आता ही नेमकी आचारसंहिता म्हणजे काय किंवा आचारसंहिता कोणाकोणाला लागू होते? आचारसंहितेचा जर भंग झाला तर त्याची शिक्षा काय असते? आचारसंहिता लागू असते त्या दरम्यान मतदारांनी आणि उमेदवारांनी कोणती काळजी घेतली पाहिजे? आणि यासोबतच देशातली ही निवडणूक 60 टप्प्यांमध्ये कशी पार पडणार आहेत, या सगळ्या गोष्टींचा आढावा घेऊयात या व्हिडिओद्वारे. नमस्कार, मी सलोनी आणि तुम्ही पाहताय वाय मराठी. निवडणूक आचारसंहिता म्हणजे निवडणूक आयोगाने लागू केलेले काही ठराविक नियम असतात, जे प्रत्येक राजकीय पक्ष आणि उमेदवारांना पाळावेच लागतात. निवडणुकीच्या काळात लागू केलेले निर्देश आणि नियमांना आचारसंहिता असं म्हटलं जातं. एखाद्या उमेदवाराने याचं उल्लंघन केल्यास निवडणूक आयोगाला त्यावर कारवाई करण्याचा अधिकार असतो. उमेदवाराच्या विरोधात FIR दाखल केला जाऊ शकतो. त्याला निवडणूक लढवण्यास सुद्धा रोखलं जाऊ शकतं. दोषी असल्याचं सिद्ध झाल्यास तुरुंगवास सुद्धा होऊ शकतो. निवडणुकीच्या तारखांची घोषणा होताच आचारसंहिता लागू केली जात असते. सरकारी कर्मचारी निवडणूक प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत निवडणूक आयोगाचे कर्मचारी असतात. ते आयोगासोबत राहून त्यांनी दिलेल्या निर्देशांची अंमलबजावणी करत असतात. निवडणूक आयोगाकडून निवडणुकांच्या तारखा डिक्लेअर झाल्या की लगेच आचारसंहिता लागू होते. त्यानंतर आचारसंहिता निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत असते. लोकसभा निवडणुकीमुळे आता संपूर्ण देशात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. आचारसंहिता कोणत्याही कायद्याचा आधार घेऊन तयार केली गेलेली नाहीये, तर सर्वच राजकीय पक्षांची मतं आणि तज्ज्ञांचं मत घेऊन तयार केली आहे. त्यामध्ये वेळोवेळी बदलही होत असतात आणि देशातली पहिली आचारसंहिता 1960 मध्ये झाली होती. केरळ विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान ही लागू करण्यात आली होती. आदर्श आचारसंहितेमुळे अशा कामांवर बंदी आहे ज्याचा कोणत्याही प्रकारे मतदानावर परिणाम होऊ शकतो. जसं की आचारसंहिता लागू झाल्यानंतर कुठल्याही प्रकारची नवीन घोषणा करता येत नाही. कुठल्याही योजना किंवा इमारतीचं अनावरण, लोकार्पण किंवा भूमिपूजन केलं जाऊ शकत नाही. सरकारी खर्चातून असं एकही काम केलं जाऊ शकत नाही ज्यातून कुठल्याही राजकीय पक्षाला फायदा होईल. धार्मिक स्थळांचा वापर निवडणुकीच्या प्रचाराचा मंच म्हणून करता येत नाही. उमेदवार, राजकीय पक्षांना सभा, संमेलनं किंवा रॅली काढण्यापूर्वी पोलिसांची पूर्व परवानगी घेणं आवश्यक असतं. राजकीय पक्षांना कुठल्याही कार्यक्रमाच्या आयोजनापूर्वी पोलिसांना कळवणं आवश्यक आहे. कुठल्याही व्यक्तीकडे 50,000पेक्षा अधिक रोकड किंवा 10,000पेक्षा जास्तचे गिफ्ट किंवा अजून काही सामग्री सापडल्यास त्यावर कारवाई केली जाऊ शकते. या काळात कुठल्याही अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांची बदली करता येत नाही. अत्यावश्यक असेल तर त्यासाठी निवडणूक आयोगाची परवानगी घ्यावी लागते. कुठलाही मंत्री सरकारी खर्चावर होणाऱ्या धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे अतिथी म्हणून सहभागी होऊ शकत नाहीत. शासनाच्या कामगिरीचे होर्डिंग्स लावता येत नाहीत. संबंधित मतदारसंघात कोणताही शासकीय दौरा करता येत नाही. सरकारी वाहनांमध्ये सायरन लावले जात नाहीत. शासनाचे यश दर्शवणारे होर्डिंग काढले जातील. सरकारी इमारतींमध्ये पंतप्रधान, मुख्यमंत्री, मंत्री, राजकीय व्यक्तींचे फोटो हे सगळं लावण्यास बंदी असेल. सरकारच्या उपलब्धी असलेल्या मुद्रित, इलेक्ट्रॉनिक आणि इतर माध्यमांमध्ये जाहिरात करता येत नाही. शिवाय सोशल मीडियावर सुद्धा पोस्ट करताना विशेष काळजी घ्यावी लागते. त्यामुळे तुम्ही सुद्धा सोशल मीडियावर पोस्ट करताना काळजी घ्या, कारण तुरुंगात जायला तुमची एक पोस्ट पुरेशी आहे. यासोबत कोणताही संदेश शेअर करण्यापूर्वी किंवा लिहिण्यापूर्वी आचारसंहितेचे नियम काळजीपूर्वक वाचून घ्या. एखाद्या राजकीय पक्षाकडून किंवा कोणत्याही उमेदवाराकडून आचारसंहितेचं उल्लंघन झालं तर त्यावर कठोर कारवाई केली जाते. निवडणूक आयोग फौजदारी खटला दाखल करू शकतो किंवा निवडणूक लढवण्यापासून सुद्धा थांबवू शकतो. आचारसंहितेचं उल्लंघन झाल्याचं जर सिद्ध झालं तर तुरुंगवासाची सुद्धा शिक्षा होते. आणि या काळात मतदारांवर दबाव आणणं किंवा त्यांना धमक्या देणं या बाबी आदर्श आचारसंहितेचा भंग करणाऱ्या आहेत. लोकसभेचा कार्यकाळ 16 जून रोजी संपत असून त्यापूर्वी नवीन सरकार स्थापनेची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी ही घोषणा केली आहे. लोकसभेच्या निवडणुकांना 19 एप्रिल 2024 पासून सुरुवात होणार आहे, तर 4 जूनला निकाल लागणार आहे. 1.5 कोटी कर्मचारी निवडणूक पार पाडतील. देशात 97 कोटीहून अधिक मतदार आहेत, तर 6.5 लाखांहून अधिक मतदार केंद्र आहेत.
7 टप्प्यांमध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. पहिल्या टप्प्यातील निवडणूक 19 एप्रिलला होणार आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये 4 एप्रिल पासून अर्ज भरता येतील, तर 26 एप्रिलला मतदान होणार आहे. तिसऱ्या टप्प्यामध्ये 7 मेला मतदान होणार, तर 12 राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत. चौथ्या टप्प्यामध्ये 13 मेला मतदान होणार आहे. 5व्या टप्प्यामध्ये 20 मे, 6व्या टप्प्यामध्ये 25 मे आणि 7व्या टप्प्यामध्ये 1 जूनला मतदान होणार आहे. या सर्व टप्प्यांमध्ये महाराष्ट्रात 5 टप्प्यात मतदान होणार आहे. 16 मार्च पासून लोकशाहीचा उत्सव सुरू झालाय असं म्हणायला हरकत नाहीये. पण ह्या लोकशाहीच्या उत्सवामध्ये आपल्या सगळ्यांवर एक खूप महत्वाची जबाबदारी येते, ती म्हणजे आपण सजग आणि जागरूक असण्याची. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी जागरूकपणे आपापल्या आसपास आचारसंहितेचं पालन होतंय का याची काळजी घ्या. आणि या सोबतच लोकशाही प्रधान असलेला आपला देश, या देशामध्ये जेव्हा निवडणुका होत आहेत त्या आपापल्या भागामध्ये कायदेशीरपणे आणि शांततेत पार पडतील याची जागरूकतेने काळजी घ्या. तुम्हाला सगळ्यांना आमच्या वाय मराठी टीम कडून येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या खूप खूप शुभेच्छा.